नमस्कार मंडळी, माझं नाव स्मिता आणि हा माझ्या यूट्यूब चॅनलचा अगदी पहिला ब्लॉग आहे. आज मी तुम्हाला एका खूप खास ठिकाणी घेऊन जाणार आहे. बघू शकता सकाळी घरात आमची मस्त तयारी सुरू झाली. आज आम्हाला एका दिवसाच्या ट्रिपसाठी खोपोलीला जायचं होतं. जिथे गगनगिरी महाराजांचा खूप सुंदर आणि मोठा आश्रम आहे. तर तयार होऊन आम्ही घरातून रिक्षा पकडली आणि थेट पिंपरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो. या ट्रिपमध्ये आमच्या सोबत एकूण 13 फॅमिली मेंबर्स आहेत. त्यामुळे प्रवासात खूप मजा येणार होती. स्टेशनला पोहोचलो आणि चांगली गोष्ट म्हणजे आमची लोकल ट्रेनही अगदी वेळेवर आली. लोणावळ्याला उतरल्यानंतर आम्ही तिथून खोपोलीसाठी थेट एक गाडी बुक केली. गाडीत कुटुंबासोबत गाणी ऐकत जाण्याची मज्जाच काही और असते. वाटेत लोणावळा आणि खंडाळा घाटाचे निसर्गरम्य दृश्य खूपच भारी वाटत आहे. वाटेत जो नवीन मिसिंग लिंक ब्रिज तयार होत आहे, त्याचाही आम्हाला खूप छान व्ह्यू पाहायला मिळाला. मुले सुद्धा खूप आनंदी होती. अखेर आम्ही खोपोलीच्या बाबांच्या आश्रमात पोहोचलो. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगेल. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे एक महान संत होते. त्यांचं मूळ नाव श्रीपाद पाटणकर होतं आणि त्यांनी अवघ्या 7व्या वर्षी घर सोडून संन्यास घेतला होता. त्यांनी भारतभर भ्रमण केलं आणि विशेषतः पाण्यामध्ये उभं राहून केलेल्या त्यांच्या जलतपस्येसाठी ते ओळखले जातात. साधारण 2008 मध्ये त्यांनी याच खोपोली आश्रमात वयाच्या 101व्या वर्षी महासमाधी घेतली. आश्रमात पोहोचताच बाजूने वाहणारी नदी, पाताळगंगा आणि पाण्याचा खळखळणारा प्रवाह पाहून मन एकदम शांत झालं. जे भाविक तिथे येतात त्यांच्या राहण्यासाठी आश्रमात भक्त निवासाची खूप छान सोय आहे, जिथे 24 तास थांबण्यासाठी साधारण 2000 रुपये आकारले जातात. यात सगळं व्यवस्थित मॅनेज होतं, कारण यातच तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा महाप्रसादही मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला चहा सुद्धा मिळतो. आम्हीही मोठ्या हॉलमध्ये बसून अगदी प्रेमाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर आम्ही आश्रम परिसरात मस्त फेरफटका मारला. तिथे एक खूप सुंदर गार्डन बनवलं आहे, जिथे मुलं आरामात खेळू शकत होती. संध्याकाळ होताच जेव्हा लाइटिंग सुरू झाली, तेव्हा मागच्या मोठ्या डोंगरासोबत तो नजारा खरंच पाहण्यासारखा होता. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजून खुलून येतं. आम्ही पूर्ण आश्रमात सगळीकडे फिरलो आणि दर्शन घेतलं. हा सगळा अनुभव खूपच शांतता देणारा होता. मग आम्ही तिथून चेकआउट केलं आणि लोणावळा मार्गे परत पुण्यासाठी निघालो. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा हा नवीन यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.